हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. श्रावणातील हा आहे 5वा सोमवार आणि हा जो सोमवार आहे हे व्रत आहे. सगळ्यांनी करायचा आहे हा उपवास. कोणतीही शंका कुशंका मनात अजिबात आणायची नाही. जसे आपण 4 सोमवार उपवास धरलेले आहेत, तसंच या सोमवारी देखील हा 5वा सोमवार करायचा आहे. कारण जवळ-जवळ 71 वर्षांनी हा दुर्लभ संयोग आलेला आहे, की सोमवती अमावस्या श्रावणामध्येच आलेली आहे. याशिवाय आपल्याला बैलपोळा देखील आहे आणि पिठोरी अमावस्या जी असते भाद्रपदाच्या अगोदर, ती देखील आपल्याला आलेली आहे. यामध्ये अनेक जणी ज्या आहेत संकल्प घेतात किंवा लग्न न झालेल्या कुमारिका मुली देखील 5 वर्ष शिवामूठ वाहण्याचं अखंड व्रत करील असा संकल्प घेतात मनोवांछित पती भेटण्यासाठी. म्हणूनच श्रावण सोमवार हे अति दुर्लभ असे जे आहेत ते श्रावण सोमवार आहेत आणि त्यात हा आपल्याला 5वा सोमवार भेटलाय. त्यामुळे कोणतेही मनात अमावस्या आहे तर हा उपवास आपल्याला रुजू होईल की नाही होईल असे कोणतेही विचार आणायचे नाहीये. उलट अमावस्येला जर आपण शिवलिंगावरती जल अर्पण करतो, तर त्यामुळे आपले पितृ तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात, भरभरून आशीर्वाद देतात. आत्तापर्यंत कामामध्ये जे काही आपल्याला अडथळे येत होते, ज्या काही अडचणी येत होत्या, 99% काम जाऊन पुन्हा माघारी 1% येत होतं. यालाच पितृदोष म्हणतात. म्हणूनच हा दोष निघून जाण्यासाठी आजच्या दिवसाशिवाय दुसरा कोणताही चांगला दिवस तुम्हाला सापडणार नाही. म्हणून आवर्जून घरातील प्रत्येक सदस्याने शिवपिंडीवरती आज जल अर्पण कमीत कमी तरी केले पाहिजे. जरी नाही काही जमलं, फूल नाही जमलं, कोणतं बेल नाही जमलं तुम्हाला व्हायला, तरी हरकत नाही. पण मनापासून 1 लोटा जलाभिषेक प्रत्येकाने जरूर केला पाहिजे. तेच आपण आज बघणार आहोत, की एकदम साध्या सोप्या पद्धतीने कसं काय आपल्याला या व्रताबद्दल किंवा अमावस्या आहे तर काय उपाय करता येतील किंवा मग पिठोरी अमावस्या म्हणजे काय? मग सातू व्हायचेत शिवामूठ, तर सातू मिळत नाहीत, मग काय करायचं? तर हेच सगळं मी बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला हे सगळं समजेल व अशाच नवनवीन माहितीसाठी आणि जे माहितीपूर्ण सणवार, व्रतवैकल्याचे आपले व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळण्यास मदत होईल. आता हा जो 5वा सोमवार आलेला आहे, यामध्ये बघा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अमावस्या असल्यामुळे सकाळी लवकर उठून संपूर्ण घरातील आणि अंगणातील आपल्याला झाडू वगैरे मारून सगळं अंगण घर स्वच्छ करायचं आहे आणि लगेचच उंबरठा लेपन करायला घ्यायचं आहे. घरातील जे सदस्य आहेत ते हळूहळू उठतील, प्रत्येकजण आपापलं नित्यकर्म आटोपतील. पण तोपर्यंत तुम्हाला करायचं काय आहे, उठून उंबरठा पूजन वगैरे करायचं आहे. जर त्याच वेळेमध्ये जमत असेल, तुम्हाला शक्य असेल तर देवपूजा करायची आहे. देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे हळदीचं पाणी करून, म्हणजे पाण्यामध्ये हळद मिक्स करून तुम्ही त्याने स्नान घालायचं आहे. आणि याशिवाय आपल्या अंगणातील दोन्ही बाजूला तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये, जे मी मॅजिक स्प्रे बॉटल तुम्हाला शिकवलेला आहे, त्यासारखाच तो स्प्रे आहे. दोन्ही बाजूला पूर्ण चौकटीमध्ये दरवाजामध्ये तुम्ही तो शिंपडायचा आहे. आणि मग तुम्ही तुमचं जे काही काम आहे ते करायचं आहे किंवा डबे वगैरे असतात मुलांचे, तर देवपूजा तुम्ही त्यानंतर करायची आहे. अगोदर फक्त तुम्ही स्वच्छ झाडू वगैरे मारून घर अंगण स्वच्छ केलं तरी चालणार आहे. यानंतर आजच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसभरात जेवढा पण तुम्हाला कधीही वेळ मिळेल, त्यातला थोडासा वेळ तुम्ही मंदिरात जाण्यासाठी अवश्य काढा. खास करून मी तर म्हणते प्रदोष काळीच तुम्ही मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा. पण पाऊस वगैरे आहे, नाही जमत आहे, तर सकाळी-सकाळी तरी तुम्ही मंदिरात जावा किंवा दुपारी गेलं तरी चालणार आहे. अखंड शंकराच्या मंदिरात जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा टायमिंग बघण्याची गरज नाहीये. करायचं काय आहे यामध्ये, तुम्हाला जर बेलाचं फळ मिळालं तर ते तिथं अर्पण करायचं आहे. नारळ अर्पण करायचं आहे. नारळ महादेवाच्या इथे फोडत नाहीत. मी जे तुम्हाला नारळाचं सांगितलेलं आहे, की बाबा शनिवार, रविवार तुम्ही ग्रामदैवतांना, हनुमंताला, शनी महाराजांना सगळ्यांना तुम्ही नारळ फोडायचा आहे. खडीसाखरेचा प्रसाद दाखवायचा आहे. तर त्यामध्ये शंकराच्या मंदिरात देखील एक अखंड नारळ तुम्ही अर्पण करा आणि दक्षिणा तुमच्या ऐपतीप्रमाणे काय जमेल ती तिथे ठेवायची आहे.
याशिवाय सातू हे शिवामूठ जर नाही भेटत तर नाराज होऊ नका, निराश होऊ नका. अखंड अक्षदा आहेत, त्याचे 11च दाणे फक्त घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते अर्पण करायचे आहे शिवामूठ सातू म्हणून. तर ही जी शिवामूठ आपण अर्पण करतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझी अमुक अमुक जी आहे मनोवांछित इच्छा पुरी कर देवा. असं तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे आणि 3 वेळा तुम्ही ही शिवामूठ अर्पण करायची आहे. दुसऱ्या वेळेस जी शिवामूठ अर्पण करणार आहात ती गव्हाची अर्पण करायची आहे. तिसऱ्या वेळेस करणार आहात त्यामध्ये तुम्ही जे पांढरे तीळ आहे किंवा काळे तीळ आहे त्याची अर्पण करायची आहे. 3 शिवामूठ आपल्याला नाही भेटले सातू तर यांचे अर्पण करायचे आहे. जर यातलं काहीच नसेल तर अखंड तांदळाचे शिवामूठ अर्पण करा. याशिवाय तुम्हाला जे बेलपत्र आहे जर भेटले असेल तर त्यावर 108 चंदनाच्या टिकल्या करायच्या आहेत. म्हणजे 108 चंदन हे आहे त्याच्यावर लावायचं आहे किंवा सरळ ओम नमः शिवाय असं प्रत्येक पानावरती लिहायचं आहे. पहिल्या पानावर ओम, दुसऱ्या पानावर नमः, तिसऱ्या पानावर शिवाय आणि मग ते अर्पण करू शकता किंवा तुम्ही सरळ जे आहे ओम, ओम, ओम असं तिन्ही बेलपत्रावर लिहिलं तरी चालणार आहे आणि हे अर्पण करायचं आहे मनोभावे. पण हे जेव्हा अर्पण करतोय ना आपण, तेव्हा शिवशंकरांची मुलगी अशोक सुंदरी तिची जागा जलाधारी म्हणजे जिथून पिंडीवर पाणी ओततो तिथून खाली जेव्हा ते पाणी जातं तिथे आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बेलपत्र प्रथम अर्पण करायचं आहे तुम्ही. बेलपत्र अर्पण करताना तिथेच हात ठेवून अशोक सुंदरीला सांगायची आहे आपली इच्छा आणि मग तेच बेलपत्र तुम्ही शिवशंकरांच्या पिंडीवर ठेवायचं आहे. मी स्वतः असंच करते आणि जी तुमची इच्छा आहे ती तुम्ही व्यवस्थित सांगायची आहे. 3 वेळा इच्छा सांगून मग ते बेलपत्र शिवशंकराला अर्पण करायचं आहे. आणि आजच्या दिवशी अमावास्या असल्यामुळे तुम्ही दही भाताचा देखील लेपन करू शकता तिथे शिवपिंडीवरती. जर नसेल तिथं अलाउड तर तुम्ही दही भाताचं झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. पितरांना तर्पण म्हणून तुम्ही तिथं पिंपळाच्या झाडाला गोड पाणी म्हणजेच कसं साखर मिश्रित पाणी आणि साखर, काळे तीळ हे मिश्रित पाणी तुम्ही अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्ही दीप प्रज्वलित करायचा आहे. कणकेचा 1 मुखी करा किंवा 4 मुखी अतिउत्तम. हा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाला तिथेच लावायचा आहे. संध्याकाळच्या वेळेलाच करायचं आहे. पिंपळाच्या झाडाला कधी कोणत्या टायमिंगवर कोणते देवांचं वास्तव्य असतं हा व्हिडिओ आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरवरती मी केलेला आहे अपलोड. तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की बघा. संध्याकाळी जो पण पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करतो, प्रकाश तेवतो, त्याच्या घरी लक्ष्मी अखंडितपणे राहते. म्हणून हा आजचा उपाय जे छोटे-छोटे एकदम साधे तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्ही जरूर करायचे आहे. आणि पिठोरी अमावस्येची कथा देखील मी आपल्या चॅनलवर सांगत आहे, तर ती देखील तुम्ही जरूर ऐका. पिठोरी अमावस्या म्हणजे काय? आणि पिठोरी अमावस्येची कथा ऐकल्यानंतर देखील तुम्हाला त्याचं प्रतिफळ प्राप्त होतेच होते. याशिवाय 64 योगिनींची कला आपल्या मुलांमध्ये यावे म्हणून तुम्ही 64 योगिनींची देखील आज पूजा करायची आहे. आपल्या मुलांना सोबत घेऊन संध्याकाळच्या वेळेला रात्री तुम्हाला जेवढं जमेल 7-8 पर्यंत तुम्ही ती करायची आहे.